विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान महाराज की श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 श्री राधेश। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षःस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की शुकाचार्य महाराज श्रीमद् भागवत महापुराण की सद्गुरु भगवान बाबा सद्गुरु चंद्रशेखर बाबा जय जय श्री राधे। आज कथेचा 5वा दिवस। कालच्या कथेमध्ये थोडा कमी करा। कालची कथा श्रवण करत असताना राजा भरताचं चरित्र आपण कालच्या कथेमध्ये ऐकलं। भरत नावाचा राजा हा स्वयंभू मनूच्या वंशामधला होता। अंतकाळाच्या वेळेस मृगामध्ये वासना गुंतून राहिल्यानं भरत नावाच्या राजाला हरणाच्या मृग यवनीला प्राप्त व्हावं लागलं। ही कथा आपण कालच्या सत्रामध्ये ऐकली। श्रीमद भागवताचं वर्णन करीत असताना राजा परीक्षिती प्रश्न विचारतो आहे। थोडा आवाज द्यायला। राजा परीक्षिती प्रश्न करतोय। राजोवाच निवृत्ती मार्ग कथितः आदो भागवता यथा कर्मयोगोपलब्धेन ब्राह्मणा यद संस्कृतिः। राजा परीक्षिती विचारतोय, महाराज आपण अगोदर दुसऱ्या स्कंदामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं, तसंच त्याच बरा अर्चिदादी मार्गाचं जीव कर्मशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो आणि नंतर ब्रह्माबरोबर मुक्त होतो असेही सांगितले मुनिवर्य। पण आम्हाला ही कथा सांगा, राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये हे भागवत श्रवण करण्याचा महाराज सहयोग प्राप्त झालेला आहे। महर्षी शुक नावाचा महात्मा कथा सांगत आहे।
आणि म्हणून राजा परीक्षिती ज्ञानाविषयीचे प्रश्न महर्षी शुकाचार्यांना करतायत. प्रश्न विचारला, महाराज मला सांगा, अखंड जीवनभर ज्यानं चांगल्या प्रकारची साधना केली पण अंतकाळाच्या वेळेस थोडीशी वासना पाडसामध्ये गुंतून राहिल्यामुळे त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला, ही कथा आम्ही काल ऐकली. मग एखाद्यानं जर जन्मभर वाईट कर्म केलं तर त्याची अंतकाळाची दशा नेमकी कशी असेल हे आम्हाला ऐकायचं आहे. आता माणसाला सुद्धा आपल्या बुद्धीनं संकल्प करता येतो आणि आपल्याला चांगलं माहित आहे ज्यानं वाईट कर्म केलं असेल त्याची गती सुद्धा वाईटच असते असं माणसं कल्पना करतात. पण महाराज सांगतात, बाबा असं काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस दैवयोगानं वाईट कर्म करणाऱ्याच्या सुद्धा अंतकाळाच्या वेळेस जर शुद्ध वासना अंतकरणात प्रगटित झाली तर असा सुद्धा वैकुंठाचा अधिकारी बनू शकतो असं शास्त्र वर्णन आहे. महाराज वर्णन करतात, न चेदी हैवापा चिंतेयता हसम कृतस्य कुर्यान मनाक्तिपानिभिः ध्रुवसवै प्रेते नरकानुपैते एकिरति मे भवति सामगातः. असं सांगता येतं. मनुष्य मन, वाणी आणि शरीरानं पाप करतो. जर त्याने त्या पापाचे याच जन्मात प्रायचित्त घेतले नाही तर मेल्यानंतर निश्चितपणे भयंकर यातनापूर्व नरकामध्ये त्याला जावं लागतं. त्याचे वर्णन मी तुला ऐकवले आहे. आता हे असं ह्या भाषेत नाही आलं तर लक्षात आलं तर तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो. माणसानं एखादं पाप जर आपल्याला घडलंय हे कळालं तर त्या पापाचा उपाय काय आहे याचा शोध घ्यावा. म्हणजे हे सासून सासून जास्त होत नाही. लक्षात आलं का? एखादं पाप घडले आणि हे कळालं की आपल्याकडून काल पाप घडलंय तर ह्याच्यातून निवृत्त होण्यासाठी काय करावं लागतं असं शास्त्राकडून कुणाकडून नेत्या पुरुषाकडून ऐकावं. असं काय वर्णन सांगितलं मी तुम्हाला सांगतो. एक सोपा सिद्धांत सांगतो, सोपं लक्षण आहे. माणूस जर एक वेळेस खोटं बोलला, खोटं बोलल्यानं पाप होतं आणि एक वेळेस खोटं बोलण्याच्या पापातून जर सुटायचं असेल तर त्या पापातून सुटायचा पर्याय जर काय असेल तर विचारसागरानं सांगितलं, एक दिवस खोटं बोलला ना, एक वेळेस खोटं बोलला तर त्या झालेल्या खोटं बोलण्याच्या पापातून सुटण्यासाठी विचारसागरानं एक त्याला उपाय सांगितला. त्याने 1 महिनाभर मौन धरायचं. किती वेळेस? एक वेळेस खोटं बोलला तर मौन किती दिवस धरायचं? म्हणजे एक वेळेस खोटं बोलल्याचं पाप 1 महिना काहीच नाही बोलला तर फिटतं. मग आता जे कायम बोलणारे ते कल्पना करा, आपण किती दिवस मुक राहावं लागल. ही पातक निवृत्ती आहे. म्हणून माणसानं पाप सासू देऊ नये. जेवढं पाप साचलंय, जास्त काही पुण्य नाही कमवता आलं तरी कमवू नका, पण जेवढं पाप झालंय तेवढं तरी शिल्लक राहिलं नाही पाहिजे. आणि मग ह्या पापातून सुटायचं असेल तर नामचिंतन नावाचं साधन सांगितलं, कथा कीर्तन नावाचं साधन सांगितलं, अन्नदान नावाचं साधन सांगितलं. कारण कितीही मोठं पाप असले ना तरी नामचिंतनाच्या पुढे राहत नाहीत. महाराज राहतात का? महाराज म्हणतात ना, तृणाग्नी मेळे समरस झाले, ऐसे नामे केले जपता हरी, जपता हरी, ऐसे नामे केले जपता हरी, जपता हरी, ऐसे नामे केले जपता हरी. तृण अग्निमेळे समरस झाले, कमी करा आवाज, तैसे नामे केले जपता हरी. पाप झालं की त्याच्यातून सुटायसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. पण असं बराचसा वेळेस पाप झाल्यानंतर महाराज एखाद्याकडून वाईट कर्म घडलं असेल तर त्याची गती नेमकी कोणती आहे याबद्दल एक सिद्धांत सांगतात. राजा सांगू का तुला? पाठीमागे एक अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. कथा लक्ष देऊ नये का? त्या अजामिळ नावाच्या ब्राह्मणाला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन नाना प्रकारचे भयंकर पाप त्याच्याकडून घडले होते. महाराज तो अजामिळ ब्राह्मण
चांगला शिष्टाचारी होता, धर्मावर त्याचं अखंड प्रेम होतं. माणसाचा बदल कसा होतो लक्षात घ्या. तो अजामिळ नावाचा ब्राह्मण, चांगल्या ब्राह्मण कुळामध्ये सुद्धा 4 प्रकारचे कुळ सांगितले. त्याच्यामध्ये हा अग्निहोत्री ब्राह्मण होता. चांगल्या प्रकारचा ब्राह्मण होता, ज्ञानी होता. आणि चांगलं ज्ञान त्या ब्राह्मणाकडे असताना एक वेळेस देवपूजेसाठी म्हणून गंगेला पाणी आणायला जात होता महाराज सकाराम महाराज. माणसाला संगतीनं किती परिणाम होतो बघा. म्हणून माणसानं वाईटाची संगत उगा 1 मिनिटापुरती सुद्धा करायला नाही पाहिजे. देवपूजेसाठी पाणी आणायला म्हणून गंगेवर जात होता. गंगेला जात असताना रस्त्यामध्ये एक वेश्येचं घर होतं आणि त्या वेश्येच्या घराच्या दरवाजामधून तो अजामिळ ब्राह्मण जात असताना त्यानं डोकावून पाहिलं ती वेश्या वाईट कर्म करीत होती. पण ते वेश्येची क्रीडा पाहिली या अजामिळ ब्राह्मणाचं देवपूजेचा विसर पडला. मला पाठीमागं जाऊन मी पाणी आणायला चाललो होतो. सरकवा करू नको बोल. देवपूजेमध्ये विसर पडला, मला घरी जायचं ह्याचाही विसर पडला महाराज. हातामध्ये जो देवपूजेसाठी पात्र आणलेलं होतं ते टाकून दिलं आणि त्या वेश्येच्या दारामध्ये बसलं. ते कोण? हे ब्राह्मण. याचं चांगलं लग्न झालेलं होतं, पहिली एक धर्मपत्नी होती. अजामिळ ब्राह्मणानं संकल्प केला सगळी जमीन गेली तरी चालेल पण हिच्या बरोबर आपल्याला लग्न करायचं. देवपूजा राहिली, पुढं गंगेचं पाणी आणायला जायचं होतं ते राहिलं. तो अजामिळ ब्राह्मण त्या वेश्येच्या दरवाजामध्ये बसलेला आहे. दररोज जायचं सकाळी आणि तिच्या दरवाजामध्ये बसायचं. तिनं बघितलं दररोज हा ब्राह्मण येतो आहे, पण आता ती पाप करणारी जरी स्त्री असली तरी हा ब्राह्मण चांगल्या कुळातला आहे म्हणून तिनं स्वतः समजून सांगितलं. तिनं अजामिळ ब्राह्मणाला बोलली सुद्धा, बाबा आमचं वाईट कर्म आहे, तो आमच्या काही छंदाला लागू नको. पण तरी सुद्धा याच्या काही बुद्धीवर परिणाम झाला नाही. त्या वेश्येची संगत घडली महाराज. यानं स्वतःची लग्न झालेली पत्नी सोडून दिली आणि त्या वेश्येला घरी घेऊन गेला. कोण? हा ब्राह्मण. आता संगतच अशा प्रकारचे असल्यामुळे अभक्ष्यभक्षण करायला लागला ब्राह्मण. हळूहळू वाईटाची संगत घडली की कुठला माणूस कुठल्या गतीला जाईल काही सांगता येत नाही. हळूहळू त्या ब्राह्मणानं मांस खायला चालू केलं. कारण आता वेश्या म्हटल्यानंतर ती काही स्त्री थोडी संस्कारित असणार आहे. तिचं जे खाद्य असेल ते तिच्या संगतीनं यानं खायला चालू केलं, मांस खायला चालू केलं, पुन्हा मद्यप्राशन करायला चालू केलं. हळूहळू अशा वाईट प्रकारचे कर्म घडत महाराज 8 मुलं झाली त्याला त्या वेश्येपासून. अजामिळ ब्राह्मणाला वाईट कर्म करणारा तो अजामिळ ब्राह्मण सगळी संपत्ती गेली महाराज आणि चोरी करायला लागला. इतका शिस्तप्रिय आणि चांगल्या प्रकारचा धर्मप्रतिज्ञा असणारा अजामिळ ब्राह्मण अशा वाम मार्गाला लागला महाराज. अधोगती प्राप्त झाली. त्याला कुणी मागितलेलं जमत नव्हतं. तो आता पूर्ण आहारी वाईट कर्माच्या गेल्यामुळं धर्माच्या विरुद्ध आचरण त्या अजामिळ ब्राह्मणाचं चालू झालं. मद्यपान करायला लागला. व्याभिचार तर वेश्येबरोबर संबंध केल्यामुळे व्याभिचार तर घडलाच आणि वाईट सवय लागल्यामुळे परस्त्री गमनाचं सुद्धा पाप त्याच्याकडून घडलं. असा तो ब्राह्मण 9व्या नंबरचं 9व्या क्रमांकाचा गर्भ पत्नीच्या पोटामध्ये होता. एक वेळेस बघा स्थिती कशी बदलती. लोक सुद्धा परिसरातले विचार करीत होते की हा ब्राह्मण इतका पापी आहे, याच्या एवढा पापी पृथ्वी तलावर ब्राह्मण कुठलाच नसेल, इतकं पाप त्याचं वाढलं. असा भयंकर पापी ब्राह्मण. पण दैवयोग असा झाला, एका दिवशी एक संन्यासी महात्मा मंदिरामध्ये मुक्कामाला आले आणि मुक्कामाला आल्यानंतर याचं घर थोडं मंदिराच्या जवळ होतं आणि मंदिराच्या जवळचं घर असल्यामुळं तो संन्यासी महात्मा सकाळी स्नान केल्यानंतर याच्याकडं भिक्षा मागण्यासाठी आले. लक्ष द्या. भिक्षा मागण्यासाठी संन्यासी आल्यानंतर जी गर्भवती त्याची जी वेश्या पत्नी होती हातामध्ये भिक्षेचं सामान घेतलं आणि बाहेर आली साधूला देण्यासाठी. तेवढ्यामध्ये महाराज या अजामिळ ब्राह्मण कुठंतरी बाहेर गेलेला होता. त्याचं आगमन झालं. बघितलं संन्यासी घरी आलेला आहे आणि भिक्षा मागतो. एवढा राग आला महाराज. त्यानं त्या संन्याशाच्या हाताला धरलं आणि बाहेर ओढून काढलं. वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागला. अरे ढोंग्या,
एकटी बाई घरी बघून तू काय खोटं सोंग करून भिक्षा मागायला येतोस का? आता ह्याची जशी बुद्धी होती, पुढचे माणसं तरी थोडी त्याला चांगले दिसणार आहेत. संन्याशाच्या मनात तसा भाव नव्हता महाराज, शुद्ध भावनेनं मागायला आलेला, पण यानं वाईट शब्दामध्ये अपशब्दामध्ये संन्याशाचा अपमान केला. एवढंच नाही, त्यानं दुसऱ्या 2-3 घरीहून जे मागून आणलं होतं तेही महाराज यानं झोळी फाडून टाकली, खाली मातीमध्ये मिसळलं, त्याच्यामध्ये नाचायला लागला, लाद घातली कमरेमध्ये आणि संन्याशाला हाकलून दिलं. त्याला सांगितलं इथून पुढं गावात ह्या कधी यायचं नाही. अजामिळ ब्राह्मणानं एवढा अत्याचार केला, पण संन्याशाचं अंतःकरण अगदी कोमळ असतं, हेच संताचं लक्षण आहे बरं का. समाजानं कितीही त्रास दिला तरी ज्या महात्म्याला राग येत नाही समाजाचा, त्याला संत म्हणतात. जाता जाता सुद्धा त्यांनी विचार केला, हे शरीराचा स्वभाव आहे, समाजाचा स्वभाव आहे, याचा आपण राग करून जमणार नाही. जाता जाता आशीर्वाद दिला. जा पडलेला संन्यासी सांगतोय, ब्राह्मणा, हसायला चालू केलं. कोणी? लात मारून महाराज हसायला लागलं खाली पडून. आणि हसत हसत महाराज बोलतात, ब्राह्मणा, आणखी एक मुलगा दिसतोय तुझ्या पत्नीच्या पोटामध्ये. हे संन्याशालाच लक्षण कळतं, कुणालाही कळत नाही. आपण नुसता संकल्प करावा मुलगा व्हावा म्हणून, मग मुलगी होती. मुलगी काय संकल्प आपले काही कडीला थोडे जातात, आपल्याला काय ते सामर्थ्य नाही, ते भगवंताचं सामर्थ्य आहे, कल्पना करा. हसायला चालू केलं. पण ब्राह्मणा, अजामिळा, आणखी एक मुलगा होणार आहे, त्याचं नाव नारायण ठेव. पुन्हा ह्याला राग आला, म्हणजे पहिले 8 आहेत त्यांना काही खायला नाही ना, आणखी एक होणार आहे म्हणून आशीर्वाद देऊन गेला. उठला, पळत गेला, माझ्या मुलाचं काही का नाव ठेवाना. पुन्हा संन्यासी गेले महाराज. पण एवढा प्रकार घडल्यामुळं झाला मुलगा, आणि इतका प्रसंग घडल्यामुळं मुलाचं नाव अगदी सहज नारायण पडलं. ठेवायचं नव्हतं पण पडलं, त्याला हा का नारायणच नाव पडलं, नारायण. आणि मग ते नारायण जन्माला आला, लहानाचं मोठं होऊ लागला, तोपर्यंत याचं वय झालं आणि ह्याची मरणाची अवस्था जवळ आली. त्या नारायणावर अगदी प्रेम शेवटचं होतं, ते त्याच्यावर भरपूर प्रेम होतं. ह्यानं सारखं हाका माराव्यात, नारायण नारायण नारायण. त्याला कुणाला? मरणाची वेळ जवळ आली. अजामिळ ब्राह्मण अगदी महाराज जमिनीवर पडलेला आहे, हात पाय क्षीण झालेले. त्या अजामिळ ब्राह्मणाचे सगळे नातेवाईक भेटायला यायला चालू केले. पण प्रत्येक जण भेटायला आल्यानंतर तुम्हाला माहिती शेवटची प्रक्रिया कशी असते. ती माणसं भेटायला आले की हातात हात घेतात आणि मोठ्यानं त्या मरणाऱ्या माणसाला विचारित असतात, ओळखलं का? त्याला विचारतात, कुणाला? मरणाऱ्याला. त्याला एवढा महाराज मरणाच्या जवळ गेलेला असतात. ते काही सोपा त्रास असेल का? तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला अनुभव येईल. अजून आपला प्रवास तिथपर्यंत नाही गेलेला, पण त्या जीवाला पाणी सुद्धा घेणं शक्य होत नाही, इतका त्रास मरणाचा भयंकर आहे. म्हणून मरण येत नाही तोपर्यंत भजन कीर्तन करा. मरण आल्यावर फार कठीण आहे महाराज, मरणाचं दुःख फार भयंकर आहे. आणि त्याला अन्न पाणी सुद्धा महाराज गोड लागत नाही. मग त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओळखलं का? ते जरी ओळखलं तरी ते मान हलवतं, नाही ओळखलं, नाही ओळखलं. का? काय विचारतात माणसं शेवटला, ओळखलं का? ते मनातली मनात असेल, बाबा चांगलं ओळखलं तुला. ज्यावेळेस सुख होतं त्यावेळेसच नुसता खायला पुढं पुढं होता, दुःखाच्या टायमाला कधीच जवळ आला नाहीस. काय ओळखलं नाही का? 100 वर्ष ओळखलं. किती? कोण आहे सुखासाठी हो? महाराज म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी. काय ओळखावं ह्या लोकांना? ओळखावं का? ओळखण्यासारखे नाहीत महाराज माणसं. मेंटला बुद्धी बदलती तर काय ओळखावं ह्यांनी? ह्यांनी मशीन सुद्धा ओळखीना तर माणसं काय ओळखीणार आहेत? मग त्याला विचारायचं, ओळखलं का? त्यानं नुसतं एकच घोकायचं, नारायण. कारण त्याला दुसऱ्याची ओळखच नव्हती. कुणाची? फक्त लहान्या पोरावर जास्त प्रेम होतं. आणि मग सारखं त्यानं तेवढंच महाराज म्हणायचं, भुज्जान प्रबीबन खादन बालक स्नेहस्तैतम भोजयन पायन मुडोन वेदांत गंतमंतकम. अन्न पाणी बंद झालं आणि अखंड नारायणाचं चिंतन. स्वतःच्या मुलाचं महाराज प्रेम असणारं, सारखं त्याचं ध्यान नारायण. पत्नीनं म्हणावं,
काय त्या नारायणात बसलंय काय माहित नाही, नुसतं नारायणाचंच नाव घेतात, पोराचंच नाव, आणि ते काही एका जागेवर बसत नव्हतं. मोलाचा वय खेळकर वय असतं. लहान लेकराला काही कळत नाही महाराज, कुणी मेलं काय गेलं काय, लहानपणी काय सुखदुःखाची जाणीव नसते. त्यानं उठून पळायचं आणि ह्यानं सारखंच कुणी बी आलं की नारायण नारायण, त्यानं सारखं पळायचं. अशा प्रकारे अखंड नारायणाचं चिंतन घडल्यामुळं अंतकाळ जवळ आला. मोठ्यानं नारायण म्हणून हाक मारली आणि प्राण सोडून दिला. कुणी 3-4 दिवसांना हातामध्ये फासे घेऊन वेडीवाकडी तोंड असणारे, शरीरावरले केस ताट असणारे, वेगळे वेगळे महाराज लक्षण असणारे यमाचे 4 दूत 3 दिवसापासून आले होते न्यायला. किती दिवसापासून? त्याची यंत्रणा फार मोठी महाराज. कोरोनात 1 लाख लोक दररोज मरत होते, तरी सुद्धा माणसं न्यायला येतच होते तिथून. इतकी संख्या आहे त्याच्याकडे. माणसाला वाटतं लय मोठे मराले आपलं हुकलं तर हुकलं, नाही तसं होत नाही, होत नाही तसं महाराज. त्याची यंत्रणा फार मोठी आहे. एकाला 4 लावतो. किती? त्यांना माहिती, घर बांधले, गाडी घेतली, पैसे गुंतवलेत, बँक जमीन सगळं गुंतवलंय, म्हणून एकट्याला निघणार नाही ना बाजूला. 4 जण वेगळे वेगळे फासे देऊ देऊ वडू 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 हळूहळू हळूहळू काढतात. तिकडले बी नेहायला आले असतात आणि इकडले बी जाण्याचीच वाट बघतात. बाजावर घेतलं की माणसं म्हणतात खाली घ्या, वरी जीव जात नसतो. इथलेली बी गडबड असती महाराज. कुठलेली? इथले बी. आमचे तुकाराम महाराज तर म्हणतात, नवस करतात लोक, बाईल मने खर मरता तरी बरे, नाशिले हे घर थुंकोनिया. आणि त्यातले त्यात सुनबाई असावात, खोटं रडणार आणि म्हणणार देवानं नेहायला पाहिजे. ओ तरासच भगवान आम्हाला. आता काय कमाल झाली, हे तरासच बघू वाटाणा. कोणता तरासच बघू वाटाणा. ती बिचारी चांगलं बोलण्याचा अभ्यास असतो. तर इथं सुना नसतील कोणी, सगळ्या सासाच असतील ना. बरं बरं. नाही आता सासा झाल्या तरी पुन्हा मग येते ते सगळे पद बारी बारीने येतात प्रत्येकावर. तुम्ही जसं तुमच्या सासूला केलं असेल तशा सुना त्याच्यापेक्षा थोडं 1 काकण वाढ तुमच्याशी करतात, असं आहे. म्हणून नवस करतात, बाईल मने खर मरता तरी बरे, नाशिले हे घर थुंकून या. प्रत्येकाला इतरलेली वाटतं मरावा. यमाचे दूत 3 दिवसांना आले होते अगोदर. नारायण म्हणून प्राण सोडला की अचानक देवाच्या दूताचं आगमन झालं महाराज. यमाच्या दूताने पाहिलं देवदूत कसे आले. विष्णुदूत नमस्कार केला, जय हरी. म्हणजे कुणीकडं आला? तिकडं. इथं म्हणले आमचं गिराईक या गल्लीमध्ये अजामिळ नावाचा ब्राह्मण, त्याला नेण्यासाठी देवानं पाठवलं. म्हणले अरे 3 दिवसांना आम्ही आलो. तुमचं गिराईक नाही, तुम्हाला या गल्लीमध्ये येण्यासारखं नाही, इतकं पापी ते म्हणले ते काही असेल, पण देवानं भरून सूचना केली त्याला घेऊन या म्हणून. तात्काळ घेऊन या. यमानं सांगितलं आम्ही जाऊ देणार नाहीत. अरे कृष्ण पडले, त्यांना खालीच बसवा की, आधीच व्हायचे आदू, खाली बसवा. तिकडं बसवर घेऊन बसा ना, इथं काय गरज नाही. केदार महाराज तुम्ही सकाळीच कृष्ण बनवून ठेवलाय काय? गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यांनी सांगितलं आम्ही घेऊन जाऊ देणार नाही. त्यांनी सांगितलं. यमदूताचा आणि विष्णुदूताचा वाद लागला महाराज. आम्ही विष्णू परमात्म्याकडे घेऊन जाणार. मग घेतलं महाराज. शंकराकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, कुणीही सांगितलं नाही. त्यावेळेस विष्णू परमात्म्याकडे गेले. विष्णू परमात्म्यानं सांगितलं. अंतकाळाच्या वेळेस यानं कुठल्या प्रकारानं भजन केलं माहीत नाही, पण माझं स्मरण केलं आहे. निशम्ये म्रियमाणस्य ब्रुवतो हरिकीर्तनम भ्रतुर्नाम महाराज पार्षदा सहसा पतम. कोणत्या का होईना वेळानं माझं नाव याच्या मुखामधून आलंय ना, तर याचं सर्व पातकातून मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सगळं पाप गेलं आणि अजामिळ ब्राह्मण वैकुंठ लोकाचा अधिकारी झाला. अजामिळांत मरणाशी आला तू, वरी स्मरला नाही तुझ. प्राण जाती वेळी मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले. देवाचं हे महत्व आहे.
विमान पाठवलं आणि विमान पाठवून अजामिळ नावाच्या ब्राह्मणाला वैकुंठ लोकाला घेऊन गेले. हे भगवंताचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर थोडं तरी भगवंताचं चिंतन करावं. असं जर घडत नसल तर जसं अजामिळ ब्राह्मणाच्या मुलाचं नारायण नाव ठेवलं तशी लेकराची नावं तरी चांगली ठेवा. म्हणजे त्यांच्या योगानं तरी महाराज देवाचं नाव कुठलं तरी कसं तरी तोंडाला येईल. नाहीतर नावं बी जर महाराज इंग्रजांच्या तिकडल्या काळातले जर असले तर तिथं काही देवाचा संबंध येत नाही. म्हणून नाव भगवंताचं असावं अशा प्रकारचं चिंतन सांगितलं. महाराज वर्णन करतात अजामिळ ब्राह्मणाला अंतकाळाच्या वेळेस भगवंताचं चिंतन घडल्यामुळं परलोकाची प्राप्ती झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. जय 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 श्री राधे गोविंद बोलो राधे गोपाल बोलो राधे गोपाल बोलो गोविंद बोलो राधे गोपाल गोविंद बोलो राधे गोपाल बोलो गोविंद बोलो हरि 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 गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल राधे 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 माधव बोलो राधे 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 माधव बोलो राधे 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 माधव बोलो राधे 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 माधव बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल कृष्ण भगवान की शुकाचार्य महाराज. इथपर्यंतची कथा ज्या वेळेस ऐकली राजा परीक्षितीनं शुकाचार्यांकडे प्रश्न करतायत, महाराज माझ्या मनामध्ये संशय आहे.
तो संशय खऱ्या अर्थानं शंका उत्पन्न करणारा आहे, पण तरी सुद्धा गुरुच्या समोर ते लपवून ठेवू नये म्हणून तुम्हाला विचारतो. समः प्रिय सुहृद ब्रह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्र स्वार्थे कथम दैत्या नवदेत विषमो यताः. मला सांगा, प्रत्येक वेळेस भगवंत ज्यावेळेस अवतार घेतो त्यावेळेस दैत्यांचा वध करतो ही मी कथा ऐकलेली आहे. देवांबरोबर मैत्रपणा आणि दैत्यांचा वध करणं हे भगवंताच्या दृष्टीने थोडं वेगळं दिसत नाही का? देवापाशी भेद नसायला पाहिजे अशा प्रकारचं मला थोडं मनामध्ये संशय आहे. या संशयाचं माझं निरसन करा. असा प्रश्न विचारल्यानंतर महर्षी शुकाचार्य सांगतायत, राजा फार गोड प्रश्न आहे. श्रीहरीच्या अद्भुत कथा चरित्रासंबंधी तू सुंदर प्रश्न विचारलास. मी तुला सांगतो, भगवंताचा कोणी सुहृद किंवा वैरी, शत्रू किंवा मित्र असं कोणी नसतं. जसं लक्षात घ्या, एखाद्या आई वडिलाला 3 जर मुलं असतील, त्याच्यातला एखादा मुलगा सज्जन असेल आणि एखादा जर महाराज वाईट वाम मार्गाला जाणारा असेल, तर आई वडील तिन्हीचंही रक्षण करतात, पण वाईट मार्गानं जो आचरण करतो त्याला शिक्षा देऊन त्याचं रक्षण करतात. काय देऊन? आता शिक्षा दिली म्हणजे काही मायबापाचं कर्तव्य नाही किंवा मायबापाचं प्रेम नाही असं म्हणता येतं का? तेही त्याचाही सांभाळ करतात, पण त्याच्या वाईट गुणाचा हा म्हणजे त्याची जी किदलेली शिक्षा आहे ती त्याच्या वाईट अवगुणाची शिक्षा आहे. त्याच्या शरीर संबंधानं प्रेम नाही असं म्हणता येत नाही. तसं भगवंत सृष्टीचं पालन करत असताना काही जणाला दुःख देतो आणि काहीला दुःख देत नाही. तसं प्रत्येकाला थोडेफार दुःख भोगावेच लागतात, पण ज्याचं वाम मार्गानं परिवर्तन आहे त्याला दुःख जास्त भोगावे लागतात का नाही? अशा प्रकारची दुःख भोगावे लागतात ज्याचे अवगुण आहेत, जो अविचारी आहे, अधर्मी आहे, अशाला देव दुःख देऊन त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस महर्षी शुक म्हणतात, तुला तर माहित आहे भगवंताचा अगदी सगळ्यावर प्रेम आहे. भगवंताच्या हातानं ज्याला ज्याला मृत्यू प्राप्त झाला ते सगळेजण वैकुंठाचे अधिकारी बनले. तुला माहित आहे ना, रावण, कुंभकर्ण, हिरण्यक्ष, हिरण्यक्षिपू आणि शिशुपाल वक्रदंत नावाचे हे 3 देवाचे दूत होते. सनकादिक ऋषीच्या शापानं त्यांना ही अधमगती प्राप्त झाली. भगवंतानं त्या सगळ्यांना मारून परमगती प्राप्त करून दिली. ही कथा ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस राजा परीक्षित प्रश्न विचारतो, महाराज हिरण्यक्षिपूचं चरित्र मला माहीत नाही. असं म्हणतात त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद नावाचा महात्मा जन्माला आला होता आणि त्या भक्त प्रल्हादाला ज्या वेळेस हिरण्यक्षिपू त्रास द्यायला लागला त्यावेळेस भगवंतानं नरसिंह नावाचा अवतार धारण केला आणि नरसिंह नावाचा अवतार धारण करून हिरण्यक्षिपू नावाच्या दैत्याचा वध केला. ही कथा ऐकली. गोपाल कृष्ण भगवान जय. हाच प्रसंग राजसूय यज्ञाच्या दिवशी धर्ममंडपामध्ये सगळेजण बसलेले होते आणि त्याच वेळेस शिशुपाल आणि वक्रदंताचा वध करण्यात आला. त्यांचे शरीर खाली पडल्यानंतर त्यांच्या शरीरातून दिव्य तेज ज्योत प्रगट झाली आणि ती ज्योत भगवंताच्या डोळ्यामध्ये गेलेली धर्मदादानं पाहिली. धर्मदादा नारद मुनीच्या जवळ बसलेले होते. नारद मुनीला विचारतात, मुनी हे कसं आहे? हा माणूस देवाला एका दमामध्ये 100 शिव्या देत होता. कोण? शिशुपाल. किती शिव्या देत होता? त्याची शिव्या देण्याची चांगली प्रॅक्टिस होती. 100 शिव्या देईपर्यंत थांबत नव्हता महाराज तो. आणि तो शिव्या सुद्धा अशा देत होता की आपल्याला येणार सुद्धा नाही, त्या महिला मंडळाला आले तर येतील, नाही तर दुसऱ्याला कुणाला येणार नाही. इतक्या कडक शिव्या देत होता तो सकाराम महाराज. अशा प्रकारच्या शिव्या देणारा आणि तो त्याच्यात शरीरातून निघालेली दिव्य ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रगट झाली, लुप्त झाली. हे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस धर्मदादा म्हणतात, योगी लोकांना जी गती प्राप्त होत नाही ती ह्या पाप्याला जर होत असेल तर भक्ती करणाराचा काय फायदा आहे?
इतकं वाईट याचं कर्म होतं आणि तरी सुद्धा त्याला जर भगवंतानं आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतलं असलं तर खऱ्या अर्थानं हे वाईट आहे. त्यावेळेस नारद मुनी सांगतात, धर्मा तुला माहीत आहे हे देवाचे पहिलेच दूत होते, यांना 3 जन्मापुरता शाप होता. सनकादिक ऋषीनं शाप दिला होता. ही कथा आपण पहिल्या दिवशी ऐकलेली आहे. जय विजय नावाचे 2 दूत होते. सनकादिक ऋषीनं शाप दिला होता की तुम्ही अखंड दैत्य व्हाल, म्हणून त्यांनी 3 अवतार 3 जन्म धारण केले. पहिल्या जन्मामध्ये हिरण्यकशिपू, दुसऱ्या जन्मामध्ये रावण कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि वक्रदंत अशा प्रकारचे जन्म प्राप्त झाले. ज्या वेळेस हिरण्यक्षानं पृथ्वी बाहेर समुद्रातून काढण्यासाठी भगवंताला विरोध केला, त्यावेळेस वराह नावाचा अवतार धारण करून परमात्म्याने त्याचा वध केला. दुसरा जो होता स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद याला त्रास द्यायला चालू केलं, त्यावेळेस हिरण्यकशिपूला मारण्यासाठी देवानं नृसिंह अवतार धारण करून त्याचा वध केला. ही कथा ऐकली आणि धर्मदादाला प्रल्हादाचं चरित्र ऐकण्याची इच्छा उत्पन्न झाली. तुम्हाला सुद्धा झाली का नाही? प्रल्हादाचं चरित्र ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. महाराजांनी विचारलं. धर्मदादा विचारायला चालू करतात. धर्मदादा बोलतायत, मला सांगा प्रल्हाद नावाचा अगदी सज्जन असणारा मुलगा त्याचा नेमका कशामुळे हा द्वेष करीत होता? हिरण्यकशिपू विद्वेषु दैते पुत्री कथामासीन महात्मनि ब्रूहिमे भगवन्नेन प्रल्हादेशाच्युतात्मता. मला सांगा प्रल्हादाचा कशामुळे द्वेष करीत होता? हा सुंदर चरित्र आहे आणि हे सुंदर चरित्र श्रवण केल्यानंतर याचं असं फल आहे. भक्त प्रल्हादाचं चरित्र चांगल्या प्रकाराचं श्रवण केल्यानंतर पोटी जन्माला येणारा मुलगा चांगला भक्त प्रल्हादासारखा वैष्णव म्हणून जन्माला येतो. मुलगा चांगला असणं वेगळं, सात्विक असणं वेगळं आणि त्याच्यामध्ये वैष्णव असणं वेगळं बरं का. काही आई वडील सांगत असतात आमचा मुलगा सज्जन आहे, सुपारी खात नाही, काही नाही, फक्त माळ नाही, भजन करीत नाही, देवाकडे जात नाही, याला सज्जन म्हणता येईल पण वैष्णव म्हणता येत नाही. काय म्हणता येतं? चांगला मुलगा आहे, व्यसन करीत नाही, काही नाही, स्वतःच्या प्रपंचासाठी अगदी निकटवृत्ती आहे प्रपंचासाठी, पण वैष्णव नाही. म्हणून माणूस नुसता चांगला असला नाही पाहिजे, माणूस वैष्णव सुद्धा असला पाहिजे. कारण माणूस चांगला असणं हे प्रपंचिक लोकांवर उपकार होईल पण भगवंताशी याचा काही संबंध येत नाही. पण सज्जन असून जर भगवंताच्या सेवेमध्ये असेल तर त्याचा अगदी कृतकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे फल आहे. म्हणून लक्षात घ्या, मुलगा वैष्णव जन्माला येतो आजच्या या कथेच्या फळानं. म्हणून गर्भवती स्त्रीनं आजच्या कथेचं चिंतन केलं की वैष्णव मुलगा जन्माला येतो, हे प्रल्हाद चरित्राचं फल आहे. बघा आता कथेला सुरुवात होत आहे. वराह अवतार घेतला आणि वराह अवतार धारण केल्यानंतर हिरण्यक्षाचा वध केला. सगळीकडे महाराज दुःख आहे. दिती रडायला लागली. त्या हिरण्यक्षाची पत्नी होती ऋषाभानू, तिचं नाव होतं, तीही रडती आहे. मग जो लहान भाऊ होता हिरण्यकशिपू तो आईच्या जवळ गेला आणि आईचं सांत्वन केलं. आईला बोलतो आहे, आई आता रडून तो काही परत येणार नाही. मेल्यावर हेच सांत्वन करण्याची पद्धत असते. आता काय करता येणार आहे? मेलाय ना तो, आता काही करता येणार नाही. फक्त एक करा, आई मी तुला वचन देतो की तुझ्या डोळ्याच्या देखत माझ्या भावाला मारणारा जो विष्णू आहे ना त्याला मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आईनं सांगितलं, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. देवाला मारण्याचा कुठं संकल्प करीत असतात का बाबा? त्याला मोठ्याला तसंच कळालं नाही म्हणून त्याची तशी गती प्राप्त झाली. तू तरी आता विषय सोडून दे, वैर सोडून देईन, भगवंताची सेवा कर. पण आता काय करणार? बापानं शापच असा दिलेला आहे की दोघाचं म्हणून विष्णूच्याच हातात आहे म्हणून. कुणाच्या? तू काही केलंस तरी तुला कोणी वाचवू शकत नाही, आईनं सांगितलं. मग वहिनीच्या जवळ गेला, तीही रडत होती. तिला सांगितलं, वहिनी रडू नका, आता राहिलेल्या मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करा. मी आहेच आहे असंच म्हणावं लागतं. एखादा जर मरण पावला आणि त्याच्या पाठीमागे एखादा मुलगा जर शिल्लक राहिला असला तर सांत्वन करीत असताना माणसं म्हणत असतात, आता यालाच मुलगा म्हणा, याच्याकडे लक्ष द्या, याला चांगलं शिक्षण शिकवा, चांगलं करा, अशा प्रकारचं. मग आता मेल्यानंतर काय करता येणार आहे? आपला तर काही इलाज नाही, मरणाच्या बाबतीत सामर्थ्य नाही, सामर्थ्यहीन आहेत प्रत्येक जीव. मग आता काय करता येणार आहे? आईचं वहिनीचं सांत्वन केलं आणि सांत्वन करून हिरण्यकशिपू
सभेमध्ये गेला महाराज. सभेमध्ये गेल्यानंतर सगळे प्रधान बसलेले होते आणि सगळे प्रधान बसलेले होते. त्या प्रधानाला सगळ्याला विनंती केली, तुम्हाला सांगतो, जे कुणी नारायणाचं भजन करणारे, मंदिरं जिथं असतील, पारायण करणारे असतील, त्या कुणालाही जिवंत ठेवू नका. याला परमार्थाचा लई कंटाळा होता महाराज. महाराजांनी वर्णन केलं, सगळ्याला दौंडेच दिले, आजपासून कोणी भजन करायचं नाही. जो कोणी नारायणाचं नाव घेईल त्याची जीभ कापली जाईल. ज्याच्या गळ्यामध्ये माळ दिसल त्याचा कंठ छाटला जाईल. ज्याच्या कपाळावर गंध दिसल त्याचं कपाळ फोडलं जाईल. ज्या ठिकाणी मंदिरात कुठे यज्ञ काही घडलं ना, तर तिथं जे आहेत त्यांना वाचविलं जाणार नाही अशी सूचना दिली. मग जे बळच भजनाला लागले होते त्यांनी वाटलं बरं झालं. काही जण बळच लागलेले असतात, कारण सगळे मनातून नसतात. काही जणांना उगं सांभाळायच्या म्हणून माळी, बळच आपलं काहीतरी आता नाव जातं का काय म्हणून सांभाळायच्या माळी. काही जणाला फार कंटाळा येतो भजन कीर्तनाचा. मग अशाने विचार केला, म्हणजे जाऊ द्या, बरं झालं आपल्याला तरी कुठं. पण ज्यांनी आवड होती ना त्यांनी विचार केला, जिथं भजन नाही तिथं राहायची गरज नाही. आहे का? मोडियले यज्ञ राहिले कीर्तन, मोडियले यज्ञ राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, दैत्याभिने, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, मोडीयदले यज्ञ राहिले कीर्तन आणि पळाले ब्राह्मण. लाग पळाय उठ म्हणल्या तर नको, काही इतकी फजिती म्हणल्यावर राहायचीच गरज नाही. गेले महाराज. यांनी सुद्धा जे याचे सेवक होते त्यांना सगळ्यांना सूचना दिली. यांना नुसतं सूचना देण्याला गरज, सगळे राक्षसच होते महाराज. लगेच त्यांनी काम चालू केलं, मंदिरं पाडायला चालू केले, उद्ध्वस्त करायला चालू केले, ब्राह्मणाचे आश्रम जाळायला चालू केले. आणि मग पळून गेले ब्राह्मण यांच्या भीतीनं. बंद झालं सगळं. याला वाटलं आता आपण एकदा वर प्राप्त करून यावं, म्हणून ब्रह्मदेवाची आराधना करण्यासाठी हा हिरण्यकशिपू तपश्चर्येला गेला महाराज. तपाला गेल्यानंतर पत्नीला सांगितलं, आता मी किती वर्ष परत येणार नाही काही सांगता येत नाही, पण मी तुला सांगतो, येईपर्यंत मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन कर. येत असताना मी भगवंताला प्राप्त करून घेतल्याशिवाय येणार नाही. म्हणून हिरण्यकशिपू गेला. भयंकर तप केलं महाराज. तप एवढं केलं, 10,000 वर्ष तप केलं महाराज यानं. किती वर्ष? ते म्हणताल 10,000 वर्ष. आता इतकं वय, त्या काळात माणसाला 1,00,000 वर्ष वय होतं, म्हणून तपाला 10,000 वर्ष घातले होते. कारण 10 लाखापर्यंत माणसं जगत होती. एक युग संपत आलं की पुढचे शून्य पुशीत आता 100वर आलंय. कलियुगात 100 आहे. कलियुगाच्या पुढच्या युगात आणखी एक शून्य पुसलं जाणार आहे. मग 10 राहणार. किती राहणार? आता 1000 वर्षात जी कामं होत होती ती 100 वर्षात होतातच. 100 वर्ष जगलं तरी माणसं म्हणतात रडू नका, आता त्यांचं चांगलं झालं, वय झालं होतं पूर्ण. किती? 100 झालं तर काय रडायची गरज नाही. चांगलं झालं. उलट किती वर्ष जगायचं? 100 वर्ष वय झालं तर 100 झालं की पूर्ण झालं म्हणायचं. पुढं 10 वर्षात कामं होणार. होतात 10 वर्षात कामं. कारण सजीव सृष्टीमध्ये काही प्राण्याला, पशुला 2-2 वर्षाचं, 1-1 महिन्याचं फक्त आयुष्य आहे, तरी सुद्धा त्यांची कामं होतात पूर्ण. एक कीटक आहे बारकं लहान, त्यालाच आपण चिलट म्हणतो, त्याला फक्त 72 घंट्याचं आयुष्य. किती? 72 तासाचं. त्याचं 72 तासात सगळं होतं. बाळपण होतं, त्याचं लग्न होतं, त्याला मुलं बाळ होतात, त्याच्या मुलाचे लग्न होतात, नातरुंड पतरुंड काळं तोंड बघून सगळं होऊन पुन्हा मरून जातं 72 तासात. किती?
तर पण माणसाला इतकं आयुष्य होऊन माणसाची काही कामच होत नाहीत महाराज. 100 वर्ष झालेला जरी विचारलं ना, झालं का तुमचं काम, तर ते म्हणतात महाराज थोडं राहिले. किती थोडं राहिले? किती होऊच शकत नाही इतकी कामं आहेत माणसाच्या पाठीमागे. कधी होणार आहेत कामं त्याची? होत नाहीत. म्हणून माणसाची वासना तृप्त झाली पाहिजे. यानं गेला महाराज तपश्चर्या करण्यासाठी 10,000 वर्षापर्यंत तप केलं. अंगावर अगदी वारुळ बनलं होतं, एवढं तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. एका पायावर उभा राहून तप केलं, वारुळ झालं अंगाला. आणि या तपाच्या तेजानं महाराज पृथ्वी डळमळ करायला लागली. त्यावेळेस ब्रह्मदेव आले. बघतात तर कुणीकडे काही दिसत नाही. आवाज येतोय नुसता, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. आवाज ऐकला ब्रह्मदेव. आवाजाच्या दिशेनं आले महाराज. हातामध्ये कमंडलू घेतलेलं आहे, पाणी घेतलं. हिरण्यकशिपू, मी तुझ्या या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. कुठं आहेस तू? ये बाहेर. तेवढ्यामध्ये एका वारुळामधून आवाज आला, मी इथे आहे. पाणी घेतलं आणि वारुळावर शिंपडलं. बघतात तर सगळं शरीर हाडं महाराज हाडापर्यंत गेलं होतं. इतकं पुष्ट झालं होतं शरीर, किडा मुंग्याने खाल्लं होतं. अशा प्रकारचं तप केलं हिरण्यकशिपून. प्रसन्न झाले. एवढं कठीण तप आतापर्यंत कोणी केलं नाही. माग काय मागायचं ते तुला देण्यासाठी मी तयार आहे. यदि दास्यशी भीमतान वरान मे वरदोत्तम. स्वरधर. भूतभ्येषो द्विसृष्टेभ्ये मृत्युर्मा भुन्ममं प्रभो. अनंता व्यक्तरूपेण येन दमखिलं ततं चिदचिखलं युक्ताय तस्मै भगवते नमः. माग काय मागायचं ती मी देण्यासाठी तयार आहे. मग काय मागायचं ती माग म्हणल्यानंतर यानं मागितलं. म्हणले एक काम करा देवा, मला तू जास्त काही मागायचं नाही. एका शब्दात मागतो, मला फक्त मरण येऊ नये. कुणापासूनच मरण नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणजे बाबा असलं मागायला येत नाही, कारण ह्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. इथं आलेल्या कुणालाच मरण नको असं म्हणता येत नाही. कोणापासून नको हे सांग, पण मरण नको असं म्हणता येतं का म्हणायला? मरण नको म्हणायचं नाही, बाकीचं काही म्हणता येईल, पण मरण नको. मग त्यानं सांगितलं, लिस्टच काढली महाराज. त्यानं म्हणले मग एक काम करा, असं करा, कोणापासून नको, मला मृत्यू नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको, देवाकडून नको, दानवाकडून नको, नागाकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, खाली नको, वर नको, रात्री नको, दिवसा नको. त्यानं विचार केला, जमिनीवर बी नको आणि आकाशातही. शास्त्रानं नको, अस्त्रानं नको. आणि आणखी एक, युद्धात माझ्याबरोबर ताकद कुणाचीच नसावी, इंद्राची सुद्धा नसावी. माझ्याबरोबर शक्ती करा, म्हणजे त्या सामर्थ्य इतकं मोठं मला पाहिजे. एवढं सगळं ब्रह्मदेव बी डोक्याला हात लावायले. म्हणजे यानं जागाच ठेवली नाही मारायला कुठं. आता रात्री नको, दिवसा नको, खाली नको, वरी नको, मधी नको, सजीवाकडून नको, निर्जीवा, कसं काय मारायचं? पण यानं मागितलं, देव त्याच्यापेक्षा पुढचा आहे महाराज. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले, गेले निघून. म्हणले हा वर आतापर्यंत कुणीच मागितला नाही बाबा, पण तथास्तु म्हटले. आता अगोदर शब्द गेला. यानं महाराज वरदान घेतलं. तिकून येतानाच यानं रस्त्यानेच सूचना केली, आता वर मिळवून आलोय. त्यानं सांगितलं, तयारी करा स्वर्गात राहायला जाण्याची. कुठं? स्वर्गातले 33 कोटी देव मारू मारू काढले बाजूला. खंडोबान, मसोबान, आसरान हे तर महाराज रोडने पळायला लागले बेफाम. होय सकाराम महाराज. त्यांनी जागा अशा धरल्या पाण्याच्या कडीच्या, तिकडं वरी नकोच म्हणले स्वर्गामध्ये. नदीत कुठं कड्यामध्ये. हे खरं वर्णन आहे भागवतातलं, विनोदाचा भाग नाही बरं का. देवाचा राजा इंद्र यानं महाराज स्त्रीचे वस्त्र घातले आणि लपून बसला. कुठले? त्याला माहित होतं किती बी राक्षस बिघडला असला तरी बाईला हात लावित नाही. मग बाईचेच कपडे घातले देवाच्या राजानं. इतकी भीती देवाला राक्षसाची. आपण पूजा करतो म्हणून मोठे पण दिलंय देवांना, ते दैत्यांना फार घाबरते. कोण? सगळे स्वर्गातले देव पळून गेले महाराज, कुणीही राहिलं नाही. आणि हा वरी राहायला गेला बाबा. खालचे ब्राह्मणन, कीर्तनन, भजन तर सगळं बंद झालं होतं.
पण हे ज्यावेळेस तपाला गेला त्यावेळेस याला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव होतं प्रल्हाद. लक्ष द्या कथेकडं. काय नाव होतं? 4 मुलं होते, त्याच्यात सगळ्यात लहान मुलगा होता, त्याचं प्रल्हाद नाव होतं. आता सगळ्या जगाबरोबर महाराज सामना करण्याचं सामर्थ्य या हिरण्यकशिपू मध्ये होतं. पण स्वर्गामध्ये राहायला गेल्यानंतर याला महाराज याची संगत, भक्त प्रल्हादाचा असा स्वभाव होता. दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला तो, पण त्याचा स्वभाव एवढा सुंदर होता महाराज. भजन करावं, कीर्तन करावं, देवपूजा करावी, अगदी नम्र स्वभाव, सारखं वाणीमध्ये देवाचं भजन. आता यानं आदेश दिलेला होता, कुणाच्या तोंडातून नारायण नाव ऐकलं की त्याची जीभ काटायची, पण घरी मुलगाच भजन म्हणायला लागला. कोण? प्रल्हाद. नारायण नारायण नारायण. आला महाराज. आल्यानंतर पहिली भेट मुलाची पहिली भेट झाली. प्रल्हादाला मांडीवर घेतलं. आईनं सांगितलं तुम्ही गेल्यानंतर याचा जन्म झालाय, लहान आहे, हे प्रल्हाद नाव ठेवलं ह्याचं. आईनं सांगितलं काय अजून. मग स्वतःचा मुलगा आहे, दिसायला सुंदर आहे, मांडीवर घेतलं. बाळ प्रल्हाद, मी तुझा वडील आहे, तपश्चर्याला गेलो होतो, आता आलो मी, सांग तुला काय आवडतं. त्यानं सांगितलं तात मला नारायण सोडता जगातली कुठलीच गोष्ट आवडत नाही. मग तर इतका राग आला. अरे माझ्या वैऱ्याचं नाव आज पहिली वेळ आहे म्हणून घेतलं, सुट्टी देतो, इथून पुढे हे नाव घ्यायचं नाही. थोडा तात्पुरता आता घाबरून डोळे लाल केले, थोडा प्रल्हाद शांत बसला. पण त्याचं काही महाराज एकनिष्ठ माणसं असतात, ते कुणी काही दमदाटी केल्यानं शांत बसत नाही, त्यांचा स्वभावच असतो तो. काय अहो कसले स्वभाव, वाईट स्वभाव असलेल्या माणसाला सुद्धा त्याचे वाईट स्वभाव सुटत नाहीत. एखादा लबाड बोलणारा माणूस असू द्या, भांडणं लावणारा माणूस असू द्या, त्यानं किती बी जागे भांडणं लावले म्हणून मार खाऊ द्या, पण मरस तो तेच काम करणार. तो त्याचा कधीच स्वभाव जात नाही का? जातो? जातो का? स्वभावाचं जसं असतंय तसं. ते माणसं म्हणतात ना, सुमजळतं पण त्याचा वळजळत नाही, ते तसंच राहतं. तंबाखू खाणाऱ्याला मारू द्या पण ते सोडित नाही. कुठंतरी चोरून चोरून का होईना पण कधीतरी तिकडं जातच ते. मग ते तशी स्वभाव असतो. हा स्वभाव आहे, मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता, असं त्याचा स्वभाव. काय करता येते. आता हे स्वभाव होता, चांगला होता. पडिले वळण इंद्रिया सकळ, भजन कीर्तनाचा स्वभाव चांगला आहे ना, काय वाईट थोडाच. पण अशी चांगली संगती लागली भक्त प्रल्हादाला. भक्त प्रल्हाद अखंड भगवंताचं भजन करायचं महाराज. त्याचा स्वभाव असा असायचा, कधी वेड्याप्रमाणे वागायचा, कधी हसायचा. कोणी जर विचारलं ना का हसतोस, तर मला माझ्या देवाची भेट झाली म्हणून हसतो. कधी रडायचा, मग का रडायला लागलास, माझा देव आत्ता माझ्याजवळ आलता आणि निघून गेला म्हणून रडतोय. लोकांनी म्हणायचे वेड लागले हो, राजाचं पोरगं पण हे वेड झालं बघा. काय लोकांना कळणार आहे. मग भक्त प्रल्हादानं भजन चालू केलं महाराज. नारायण. हिरण्यकशिपूला एवढा राग यायचा, आईनं लपवायचं, आईनं त्याचं तोंड दाबायचं. बाबा बाप घरात आहे तोपर्यंत तरी नाव घेऊ नको, तो फार वाईट आहे, तुला वाचू देणार नाही. मग थोडं शांत बसायचं. पण प्रल्हादाची अवस्था अशी झाली होती, प्रल्हाद झोपी जरी गेला तरी त्याच्या शरीरावरचे रोम रोम महाराज त्याच्यातून भजन ऐकू येत होतं. इतकी अवस्था झालेली भक्त प्रल्हादाची. काही केलं त्याचं भजन म्हणायचं थांबत नाही. मग एक वेळेस या हिरण्यकशिपूनं भक्त प्रल्हादाला बोलावून सांगण्याचा प्रयत्न केला, आजपासून तो जर भजन म्हणलास ना तर तुला मी वाचू देणार नाही. बरीचशी धमकी दिली पण काही केल्या तो ऐकत नाही. म्हणून एक वेळेस एका दूतानं सांगितलं, म्हणजे महाराज एक काम करा, आपल्या गावामध्ये एक शाळा आहे दैत्याची, त्या शाळेमध्ये टाका याला, म्हणजे याचं भजन बंद होईल. दैत्याची शाळा, षण्ण आणि अर्मक नावाचे गुरु, ते दोघा जणांना बोलून घेतलं. म्हणले तुम्ही याचं भजन बंद करताल? म्हणले 1 मिनिटात करू. राजानं सांगितलं 1 मिनिटात नाही, याचं भजन बंद केलं ना तर 1 डाल भरून मोहरा देतो तुम्हाला. आशा वाटली त्या दोघांना. म्हणले काही अडचण नाही, चला. घेतलं प्रल्हादाला आणि शाळेत शिक्षण चालू केलं महाराज. या बिचाऱ्यानं 6 महिने भजनच केलं नाही. म्हणलं जाऊ द्या. किती महिने गप्पच बसला. त्या दोघांना वाटलं झालं सक्सेस, आता झालं शिक्षण पूर्ण. घेतलं त्याला परत आणि राजाकडे आले. महाराज प्रल्हाद आता मरेपर्यंत भजन म्हणणार नाही. प्रल्हादाला घेतलं जवळ महाराज राजानं आणि राजा विचारतोय, मांडीवर घेतलं, बाळ तू
फक्त भजन करीत होतास म्हणून माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, नाही तर तू फार माझा आवडता आहेस. आता तू भजन करणार नाही ना? ते म्हणले कोण म्हणलं? म्हणा नारायण. उचललं फरशीवर फेकलं महाराज. प्रल्हादाला त्यानं काही बंद केलं नाही. पडल्यावर बी त्यानं मोठ्यानं आरडून म्हणलं नारायण. फार कंटाळा आला. काही केल्या भजन बंद होत नाही. ते दोघ जण महाराज जे शिकवणारे होते ते पळून गेले. म्हणले कसं झालं हो, 6 महिने नव्हता ऐकू आलं. एक डालभर मोहरा गेल्या, बरं झालं त्यानं जीवच मारलं नाही, पळून आलो ती बरं झालं. फार विचित्र आहे. आणि मग वेड्यासारखं सारखं भजन करावं. त्यावेळेस राग आला ह्या हिरण्यकशिपूला. आणि हिरण्यकशिपूला राग आल्यानंतर प्रल्हादाला मारण्याची सूचना दिली. राक्षसांना बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं याला लवकरात लवकर याचे तुकडे तुकडे करून टाका, स्वतःच्या मुलाचे. महाराज त्यांनी सांगितलं, राजानं सूचना दिली. आता त्यांना वाटलं कसं काय मारावं, पण सूचना दिल्यानंतर घेतलं प्रल्हादाला आणि मारण्यासाठी निघाले. 2-3 प्रकार केले मारण्यासाठी. असं सांगतात भागवतात वर्णन आहे, उकळत्या तेलामध्ये टाकलं प्रल्हादाला. वेगळ्या वेगळ्या शिक्षा दिल्या. कशामध्ये टाकलं? तेल उकळत तेल आलं, उकळतं उकळी फुटलेलं तेल, त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादानं भजन करू नये म्हणून टाकलं महाराज. डोळे झाकले टाकणार आणि तेलामध्ये टाकलं. मांडी घालून बसला विचारामध्ये. कशामध्ये? ते मारणारे दैत्य म्हणले तेलात मांडी घालून बसते. म्हणले हे भूत आहे का काय आहे? दुसऱ्या एक जणांना तेलात बोट घालून बघितलं तर म्हणले तेल बर्फा इतकं गार आहे. याचा स्पर्श झाला की तेल एवढं थंड झालं महाराज. उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं. उन्मत्त झालेला हत्ती कोंडलेला असतो, त्याच्या पुढं कुणीही दिसलं की तो अगदी त्याला महाराज पायाखाली चिरडून मारल्याशिवाय राहत नाही. हत्तीचं तो कोंडवडा म्हणजे बांधलेलं केलेलं होतं ना, ते बंदीखाना तो उघडला आणि प्रल्हादाला दिलं लुटून. त्याच्यामध्ये मोठ्यानं किंकळत हत्ती प्रल्हादाच्या जवळ आला. महाराज आता वाचशील का म्हणले दैत्य. आता कसं वाचणार? हत्ती आता तुडवून मारेल. पण हत्ती प्रल्हादाच्या जवळ लांब पर्यंत वेगानं पळत आला आणि प्रल्हादाच्या पायावर सोंड ठेवली. दर्शन घेतलं महाराज प्रल्हादाचं. हे सज्जनाचं लक्षण आहे. महाराज म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया. खाती चित्त शुद्ध असलं तर व्याघ्रहीन खाते सर्पतया. त्याला वाघ खात नाही, सर्प चावत नाही, विंचू चावत नाही कुणाला. चित्त शुद्ध असणाराला. चित्त ज्याचा अशुद्ध आहे, आता तुम्ही कुणाला तरी खात असला तर तुम्हाला बी कोणीतरी खाण्याचीच वाट पाहत नाही पाहत. आता तुम्ही बकरी खा, कोंबडी खा, पाखरापासून पार डोकरापर्यंत खान, मग कसं तुम्हाला तरी कोणीतरी खाण्याची वाट बघतो. वाघ खाईल, सिंह खाईल, तुम्हाला साप खाईल, विंचवाची भीती, पांढऱ्या मुंगीची भीती, लाल मुंगीची भीती, कशाची बी भीती आहे का नाही. पण ज्यानं भगवंताला चित्त समर्पित केलंय त्याला कोणी खात नाही. हत्तीनं पायावर दर्शन ठेवून महाराज सोंड ठेवून दर्शन घेतलं.
काही केलं तरी मराणा. दैत्य घाबरले, म्हणजे याला मारायचं सांगितलं, काही केल्या मरत नाही. मग एक केलं, लांब पर्यंत नेलं, 5 किलोमीटर पर्यंत उंच कडा होता. त्या उंच कड्यावर आता याला कडेलोट करायचा म्हणून दिलं फेकून. आता वाचल का, चौघाने धरलं महाराजांनी, दिलं कड्यावर फेकून. खाली देवानं वर्षावर झेललं महाराज त्याला. ते 4 जण आनंदित होते, म्हणले आता मेलं हे. आता ते राजवाड्यात येऊस तर हे बिचारा पडून आला आणि त्यांना जय हरी घातलं. म्हणले जय हरी. ते म्हणले आता काही खरं नाही, मरत नाही, काही केल्या मरत नाही. आणि गेला महाराज तिथं जाऊन. आता तर इतका निर्भय झाला होता की भजनच बंद करीना, आरडूच म्हणायला उड्या मारू मारू. कारण असं चित्त समर्पित केलेल्या महात्म्याचं लक्षण लई वेगळं वेगळं असतं. त्याच्या कानात जाऊनच आरडायला. आता कुणाच्या? बापाच्या. राग आला दैत्याला, हिरण्यकशिपूला. अरे तुला भीती वाटत नाही का? त्यानं सांगितलं काय भीती वाटायची गरज आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे अखंड, काय घाबरायची गरज आहे, तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही. त्यानं सांगितलं बाबा मारायचं का जगायचं हे तुमच्या हातात नाही, नारायणाच्या हातात आहे. पुन्हा नारायण नाव ऐकल्यावर जास्त राग आला. कुठे आहे तुझा नारायण? ते म्हणले कुठे नारायण नाही, कुठं नाही नारायण हे सांगा. विठ्ठल जळी स्थळी भळला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. कुठं नाही देव, प्रत्येक ठिकाणी देव आहे. सर्वा घटी राम देहा देही, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंबर, किंवा तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उनी काय आहे चराचरी. सगळ्यात भरलेला तो आहे. वाणी खाणी रसी रूपी गंधी, कुठं नाही, सगळीकडं आहे देव. ते महाराज सगळीकडं नारायण म्हणल्यावर त्यानं सांगितलं, तर हे चेष्टात म्हणायला गेला या खांबामध्येही असला पाहिजे. म्हणले बाबा बघायचं असेल तर खांबामध्ये बी असेल. मग खांबामध्ये आहे म्हणल्यावर उठलं पळतं रागानं महाराज आणि लात मारली खांबावर. कुणी? वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. आता येणारी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा होऊन पुढची पौर्णिमा. आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी खांबावर लात मारली आणि भयंकर आवाज झाला. आणि त्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी खांबावर लात मारणार तेवढ्यामध्ये खांब फोडून मधून महाराज देव बाहेर आला. दुर्जन तो लात मारी खांबावरी, स्तंभी नरहरी प्रगटला. आला देव. बोलिए नरसिंह भगवान की. मधूनच बाहेर आला देव नरसिंह. यानं सांगितलं होतं माणसाकडून नको, प्राण्याकडून नको, म्हणून ह्यानं तिसरा उपाय केला. खाली शरीर माणसाचं, तोंड सिंहाचं. कुणाचं? खाली माणसाचं तोंड न वरी सिंहाचं. माणूस म्हणावं तर सिंहाचं तोंड आहे, सिंह म्हणावं तर खाली माणूस आहे. रात्री बी नको दिवसा बी नको असं त्यानं म्हणलं होतं. देवानं महाराज रात्र संपवली, दिवस चालू दिला नाही. दोन्हीच्या मध्ये 14 सेकंदाची वेळ शिल्लक ठेवली. तेवढ्यात याला मारलं. सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको म्हणून सांगितलं होतं. नख वापरली हाताची. हाताची नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. सजीव म्हणाव तर चेतना नाही, निर्जीव म्हणाव तर वाढ आहे. वाढतात म्हणून निर्जीव नाहीत आणि चेतना नाही म्हणून सजीव नाहीत. सजीवही नाहीत आणि चेतना कळती का तुम्हाला? बाकीच्या शरीरात कुठेही चिमटा घेतला तर मेंदूला कळतो. नकाला बघा चिमटा घेऊन घेता येतो का? घेता येतो का? मासात घुसलेलं नख आहे तिथं मासाला दुःखाचा जाणीव होतो, पण नख पुढं जी वाढलेलं नख आहे त्याला चेतना नाही महाराज. म्हणून निर्जीव आणि सजीव, सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. हाताची नख महाराज मोठे मोठे वाढलेले आहेत. भक्त प्रल्हादानं बघितलं, मधून आला खांबातून आणि जसा आला तसं याला मांडीवर घेतलं महाराज. खाली बी बसलेला नाही, उभाही नाही. दरवाजाच्या एक बाहेर पाय टाकला, एक मध्ये मांडीवर घेतला आणि हाताच्या नखानं असं महाराज त्याची छातर सगळे आतडे बाहेर काढले उपसून. 33 कोटी देव बघायला आले होते कसा मारतो ते.
33 कोटी देवाबरोबर त्याची पत्नी बी आली होती लक्ष्मी. कुणाची? देवाची. नुसतं वडलं नाही, माणूस आहे म्हणून महाराज छाती फोडले नकानं, आणि सिंह आहे म्हणून सिंहाचं कर्तव्य सिंहाचं मारणं कसं असतं. मांडीवरचा खाली टाकला, छातीवर बसला, नरडं फोडलं, रक्त प्यायला लागलं, सगळं लाल तोंड झालं. प्रल्हादाला विचार आला. प्रल्हाद म्हणला, बाप तरी जरा बरा होता, त्याच्यापेक्षा हे पुढचं गिऱ्हाईक आहे. कोण? हे देव रक्त प्यायला लागला. 33 कोटी देव घाबरून गेले. म्हणले तेवढ्याच रक्त प्यावा, आमच्या नरड्याकडे येऊ नये. घाबरून पळायला चालू केलं. ब्रह्मदेव म्हणले, आता कसं काय शांत करता येईल याला. लक्ष्मीच्या जवळ गेले. म्हणले, आई साहेब, प्रत्येक माणूस पत्नीच्या ताब्यात असतो, तुम्ही जाता का सांगायला. तिनं एकदा ब्रह्मदेवाकडे बघितलं आणि एकदा नरसिंहाकडे बघितलं. जी कोमात गेली महाराज, ती लातूरला नेली दवाखान्यामध्ये. सुधच नाही तिला. कुणाला? ती म्हणली फसलंच लग्न करायला. इतका राक्षस, इतका विचित्र. प्रल्हादाच्या जवळ गेले महाराज आणि प्रल्हादाला विनंती केली, भक्त प्रल्हादा, तुझ्यासाठी राग आलाय, तू प्रल्हादाला देवाला शांत कर. प्रल्हाद गेला. प्रल्हादालाही भीती वाटायली होती. त्यानं देवाच्या तोंडाकडे बघितलं नाही, गेला लोटांगण घातलं महाराज. त्यानं नरसिंहानं तो राक्षस टाकून दिला. भक्त प्रल्हादाला उचललं महाराज, कडेवर घेतलं, मिठी मारली. महाराज वर्णन करतात, नाम प्रल्हाद उच्चारे, तया सोडवे नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे निमाला, नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद भक्त सुखे प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे निमाला. कडेवर घेतलं, मिठी मारली महाराज. आनंदाड प्रल्हादाला देव बोलतो आहे, माग काय मागायचंय ती प्रल्हादा. त्यानं सांगितलं, देवा काही नको. बापाने इतका विरोध केला तरी तुझ्या भजनापासून वेगळा झालो नाही, म्हणून मला जन्मभर हेच दे. काय? हेची दान देगा देवा, तुझा विसरण दुसरं काही नको, फक्त तुझं भजन अखंड घडावा. अशा प्रकारे सप्तम स्कंदाची कथा याच ठिकाणी समाप्त झालेली आहे. अष्टम स्कंदामध्ये भगवंतानं समुद्र मंथनाच्या वेळेस 2 अवतार धारण केले. मोहिनी रूपाने एक अवतार धारण केला आणि दुसरा कच्छ रूपाने अवतार धारण केला. समुद्र मंथनाला सहकार्य करण्यासाठी 2 अवतार धारण केले. ज्यावेळेस इंद्राची संपत्ती दुर्वासाच्या शापानं समुद्रामध्ये पडली होती, त्यावेळेस समुद्र मंथन देव आणि दैत्यांनी मिळून केलं. त्यावेळेस त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न अशा प्रकारे निघाले होते. किती रत्न? 14 रत्न निघाले महाराज. ते समुद्र मंथनाची कथा अगदी थोड्या वेळेमध्ये, कारण आपल्याला आता जास्त वेळ नाही, कारण आज कृष्ण जन्म करायचा आहे. बरोबर आहे ना? देव आणि दैत्याने मिळून समुद्र मंथन केलं. मंथन तर लक्षात येत असेल ना? मंथन आपण जे दह्याचं मंथन करतो लोणी काढण्यासाठी, असं मंथन केलं. ते मंथन कोणी केलं? देव आणि दैत्यांनी बरोबर राहून मंथन केलं. मंथन करीत असताना मंदराचल नावाच्या पर्वताची रवी म्हणून वापर केला आणि वासुकी नावाच्या सर्पाचा दोर म्हणून वापर केला. असं ठरलं होतं, जे समुद्र मंथनामध्ये निघल ना, जे निघल ते दैत्याने अर्ध घ्यायचं आणि देवाने अर्ध घ्यायचं.
मग समुद्र मंथनाला सुरुवात करायची होती. मंदराचल पर्वताला विनंती केली. त्यानं सांगितलं मला सुद्धा जे काही जर समुद्र मंथनात निघलेला भाग जर दिला तर मी मंथन करण्यासाठी तयार आहे. ठरलं, देऊ तुम्हाला हे. पण मंदराचल पर्वत महाराज 36,000 योजन उंच होता. अर्धा पृथ्वीमध्ये बुडालेला ना अर्धा भरी काढला पृथ्वीतून उपसून काढल्यानंतर ज्या बाजूने दैत्य होते त्या बाजूने पडला. हे समुद्र तीरापर्यंत नेणं काही शक्य नव्हतं. त्यावेळेस भगवंतानं गरुडाला बोलावून घेतलं आणि तो गरुडालाच्या पाठीवर ठेवून समुद्रापर्यंत नेहून दिला. तो पाण्यामध्ये ठेवल्यानंतर खाली ज्यावेळेस बुडायला लागला त्यावेळेस भगवंतानं कच्छ नावाचा अवतार धारण करून ते मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर घेतला. कच्छ म्हणजे कासव, कच्छ म्हणजे कासवाचं रूप घेतलं. कासवाची जी वरची साईट असते ना पाठीवर त्याच्या कवच असतं. ते कवच फार महाराज सामर्थ्यवान असतं बरं का. त्याचं संरक्षण असतं त्या कवचाचं. 10 टायरी ट्रक वरून गेली तरी काही होत नाही त्या कवचानं. मध्ये सुरक्षित राहतं. कोण? देवाची सृष्टीच फार भयंकर आहे महाराज. ज्याला मारायचा मग कासव गरीब माणूस आहे सगळ्यामध्ये. ते काही कुणासोबत भांडण करू शकत नाही. पण एखादा मारायला तर त्याला लपायला जागा एवढंच आहे. कुणाला? देवानं ज्याची त्याची सोय केलेली सृष्टीमध्ये. मग कच्छ अवतार धारण केला. पाठीवर पर्वत धारण केल्यानंतर वर काढला महाराज पर्वत वर निघला की आनंद झाला. वासुकी नावाच्या सर्पाला महाराज त्याची दोर बनवलेली समुद्र मंथन चालू केलं. एका बाजूनं देव आहेत एका बाजूनं दैत्य. केलं समुद्र मंथन चालू. असं ठरलं होतं दैत्याने म्हणावं जे पहिल्यांदा निघल ती आम्हाला पाहिजे आहे. पण समुद्र मंथनाच्या सुरुवातीला विष नावाचं रत्न निघालं. पहिलं काय निघालं? पहिलं घेतल्याशिवाय दुसरं निघत नाही. देव म्हणले घ्या आता तुम्ही. कुणीच घ्यायला तयार होईना. विष कोण पिईल महाराज? मग देवाने फसवायचं ठरवलं. म्हणले कोण फसल? म्हणले महादेव. कोण फसल? गेले महादेवाकडे. देव आणि दैत्य मिळून म्हणले महादेवा आमची तुमच्यावर फार भक्ती आहे. समुद्रातून पहिलं रत्न निघालंय ते तुम्हाला द्यावं अशी इच्छा आहे. ते म्हणले कसलं रत्न आहे? ते म्हणले कसलं माहित नाही पण निळा निळा कलर आहे. तुम्हाला द्यावा अशी इच्छा आहे. म्हणले माझ्या पत्नीला विचारून बघतो. देवाने ओळखलं. म्हणले पत्नीला जर विचारलं तर पत्नी चतुर आहे, पिऊ द्यायची नाही. त्यांनी सांगितलं महाराज म्हणले देव बाप्पांना सांगितलंय मुहूर्त टळून जाईल, प्या लवकर. घेतली कळशिंजी, बिचारा पेला. महाराज गोरा होता ते निळा झाला. कोण? महादेवाचं रूप अगोदर गोळ होतं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आरतीमध्ये तुम्ही वाचलं असेल. देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हल हल पातले. तेत्वा सुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भाभारती ओवाळू तुझ कर्पूर गवरा. जय देव जय देव. निळा झाला महाराज शंकर. नुसता निळा झाला नाही ते विष कंठामध्ये बसलं. आग व्हायला लागली शरीराची. आता काय करावं? बर्फ लावला. काही करायचं ते केलं महाराज. चंद्र धारण केला. साप गळ्यामध्ये घातला. काही केले होईना शांत. मग शेवटला नारद मुनीच्या मार्गदर्शनानं भजन चालू केलं. त्यावेळेस तो या नामे शीतळ झाला. हे अशा प्रकारचं चिंतन. मग पहिलं विष निघलं. दुसऱ्या वेळेस कामधेनू नावाची गाय निघली. ती वशिष्ठ ऋषींना दिली. उच्चस्वरा नावाचा घोडा निघाला. तो सूर्याला दिला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला. तो इंद्राला दिला. कौस्तुभ नावाचा मणी निघाला. तो कुणाला दिला? महिला मंडळ कुणाला दिला? कुणाला दिला? बघा इतकं अवघड आहे परमार्थाचं. शीताला दिला जणू. सकाराम महाराज बंद करा तुमचं. अरे देवा देवा. ती मुक्ता फळ होती. दररोज अभंग म्हणून म्हणून मरायचे आले. हे मकर कुंडले तळपती श्रावणी कंठी कौस्तुभ मणी कुणाला दिला? अहो सुंदर ते ध्यान उभे. कुणी घेतला तो पांडुरंगाच्या गळ्यामध्ये. पांडुरंगाला दिला विष्णू परमात्म्याला. कंठी कौस्तुभ मणी. सकाराम महाराज अवघडच आहे. एकच मणी होता. सीतामाईला दिलेली ती 9 रत्नाचा हार होता. कुठला?
नवरत्नाचा, कौस्तुभ मण्याचा नाही, 9 रत्न होती ती. हे 14 रत्न सांगितलीत मी, लक्ष देऊन ऐका. समुद्रात निघालेले सीतामाई नव्हत्या त्यावेळेस. हे कितवी सत्य लोकातली कथा आहे. सीता द्वापार म्हणजे त्रेता युगामध्ये. आपलं कथा आणखी महाग चालू आहे. राम अवताराची कथा आणखी पुढे आहे, लक्षात ठेवा. आणखी राम अवतारच नाही, इथून पुढे वामन अवतार होणार, पुन्हा मत्स्य अवतार होणार, पुन्हा परशुरामाचा अवतार होणार, परशुरामाच्या नंतर पुन्हा राम अवतार होणार. हे इतकं पुढे आणखी थोडं भागवत महाग आहे आपल्या श्रीयल, लक्षात ठेवा. मग कौस्तुभ मणी विष्णूला दिला. पारिजातक नावाचा वृक्ष स्वर्ग लोकामध्ये लावला. पारिजातक निघालं त्याच्यामधून. काय निघालं? हे रत्न आहे. पुन्हा अप्सरा निघाल्या, त्याही स्वर्गामध्ये. पुन्हा लक्ष्मी निघाली. ते म्हणले आता लक्ष्मी निघाल्यानंतर ती बोलकी चालतं बोलतं रत्न, जे त्याची इच्छा असेल त्याच्या गळ्यात माळ घालील. तिनं मग सगळे देव नापास केले, विष्णूला पसंत केलं, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली लक्ष्मीनं. त्याच्या पाठीमागून अमृत घेऊन धन्वंतरी निघाला. त्याच्यासाठी वाद लागला महाराज. त्यावेळेस मोहिनी अवतार धारण करून भगवंतानं सर्व देवाला अमृत पाजलं. देवदैत्याचं त्या ठिकाणी वैर लागलं. त्यावेळेस महाराज देव असुर संग्राम झाला. अशा प्रकारे समुद्र मंथनाची कथा याच ठिकाणी संपलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. ज्यावेळेस जो प्रल्हादाचा पणतू होता, बळी त्याचं नाव होतं, त्या बळी नावाच्या राजाला अभिमान झाला होता. त्यावेळेस त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंतानं अगदी 3 पावलं जमीन मागून बळीराजाची सर्व संपत्ती हरण करून त्याला पाताळामध्ये लोटलं महाराज. त्यावेळेस त्याला पाताळात लोटण्यासाठी वामन नावाचा अवतार धारण करून भगवान परमात्म्यानं धर्माची स्थापना केली. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकित. अशा प्रकारे आता प्रथम खंडातल्या सगळ्या कथा संपलेल्या आहेत. आता थोडंसं राम अवताराचं वर्णन होईल, कारण राम अवताराची कथा याच्यामध्ये जास्त नसती, फक्त अवताराचं वर्णन आहे. आणि नंतर कृष्ण अवताराचं चरित्र आपल्याला थोडंसं पाहायचं आहे, म्हणजे कृष्ण जन्म आज करायचा आहे. पुढं सूर्यवंशाचं चरित्र सांगत असताना महाराज सांगतात, सूर्यवंशामध्ये भगवान प्रभू रामचंद्रानं आजाचा पुत्र असणारा दशरथाच्या पोटी, कौशल्याच्या पोटी राम नावानं अवतार धारण केला. हे सगळ्याला चरित्र माहिती आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र धर्माच्या स्थापनेसाठी अगदी महत्वाचे. आदर्श राजा, आदर्श बंधू, आदर्श मित्र म्हणून प्रभू रामचंद्राकडे पाहिलं जातं. कारण रामाचं जीवन हे महाराज अगदी विचारशील आहे महाराज. रामासारखं दैवत नाही, म्हणून प्रभू रामचंद्राचं जीवन अगदी पवित्र आहे. त्या प्रभू रामचंद्राने अवतार घेऊन जे सनकादिक ऋषीच्या शापानं झालेले जे 2 दैत्य होते, रावण आणि कुंभकर्ण, या दोघांचा वध केला आणि पृथ्वीची स्थापना केली. गोपाल कृष्ण भगवान. पुढं चंद्रवंशामध्ये भगवान परमात्म्यानं जमदाग्नी आणि रेणुका मातेच्या पोटी परशुराम नावानं अवतार धारण केला. कोणता? हा याच्यासाठी सांगितला जातो की परशुराम आणि रेणुका मातेच्या पोटी 5 मुलं होते. त्या 5 मुलापासून विशिष्ट समाजाची उत्पत्ती झाली. त्याच्यामध्ये आपल्या वंजारी समाजाची वंश परंपरा सांगत असताना जमदाग्नी ऋषी, रेणुका माता हे आपले पूर्वज आहेत. कोण आहेत? म्हणून तर वंजारी समाजाची कुलदेवी ही मुख्य कुलदेवी रेणुका आहे बरं का. कोण आहे? आपल्या महिला जसं अभक्ष्यभक्षण करीत नाही, तसं रेणुका मातेला सुद्धा कसल्याही प्रकारचा वाईट नैवेद्य नाही. आता एखादा इच्छेनुसार मग काही माणसं खाण्याच्या जास्त लालचीत म्हणून त्यांनी कुलदैवतच बदलून टाकलं. पण वंजारी समाजाचं कुलदैवत काय आहे? तुम्ही शास्त्र पुराण वाचा. रेणुका माता हे आपलं कुलदैवत आहे. मुख्य कुळाचा तपास असताना आपलं कुळ पहिलं ब्राह्मणाचं असल्यामुळं, ब्राह्मण कुळापासून उत्पत्ती झाल्यामुळं महिला अभक्ष्यभक्षण करीत नाहीत. तसं पुरुषालाही अभक्ष्यभक्षण करायची परवानगी नाही. पण पुरुषांनी सवडशास्त्र काढल्यामुळं तर काही पुरुष खात असतील, खाऊ द्या. पण पहिलं जुन्या काळामध्ये मी कालही सांगितलं, पुरुष खात असले तरी ते गोठ्याची जिथं जागा आहे तिथं खात होते पहिले.
कुठं त्यांचे भांडे वेगळे असायचे, त्याने स्वयंपाक करायचा, महिलांनी फक्त भाकरी करून द्यायच्या, त्यांचं त्याने खायचं, भांडे धुवायचे आणि ते भांडे वेगळे ठेवायचे. आणि हे असावाच महाराज, घरामध्ये हे वाईट खाणाऱ्या माणसाचे भांडे वेगळे असावात. असे ओळखू येत नसले तर त्यांनी खापराचे आणून द्या, पण आपल्यात मिसळू देऊ नका. आपलं कुळ उत्तम आहे, खापराचे आणून द्यायचे करून तयार, खाण्यात का ते, कारण सांडू देत नाहीत बिचारे, फार प्रेम असतं त्यांचं त्याच्यावर, का नाही सकाराम महाराज? असतं का नसतं? भरपूर प्रेम असतं. कारण लक्ष्मीचं वास्तव्य काही काही मध्ये त्या नसतील ना. खरं हा, तुमचं गाव कुठं पाकिस्तानात आहे आम्हाला सगळं माहिती. आणि मग पुढं परशुराम 21 वेळा पृथ्वी नक्षत्रीय केली परशुरामाने, अशा प्रकारचा इतिहास आहे. पुढे याच वंशामध्ये, चंद्रवंशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं अवतार धारण केला. ही कथा आपल्याला ऐकायची आहे. थोडं 2 मिनिटं भजन करा, म्हणजे 5 मिनिटामध्ये लगेच कृष्ण जन्म होईल. फुलं आणले असले तर फुलं थोडे वाटून घ्या. महाराज हे इथली फुलं घ्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जय चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से स्वर आत्माराम मुनी सकळ सेवनी झाली जन सुफळ पहा परवनी आली अवनी गहरणी भवजल तरणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता व्यासाची वाणी सात हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमात्मक जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता भूषण प्रदादी हता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता मानस निर्धन द्वादश सोपाने निर्मल भक्ति जले रोहिता हरे हरे हम संकीर्तन हरि लोक सुखमरे सर्वग जपुरे सेवो निरमले भान हर पगे रस पीता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा